सांगली जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी माननीय मोहनराव गायकवाड यांच्याशी मागासवर्गीय शिक्षक संघटनेबरोबर विविध विषयावरती चर्चा। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली। संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। संघटनेच्या वतीने 24 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देणे, जिल्हा परिषद शाळांना गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित असलेले 4% साधील निधी तात्काळ वितरित करणे, शालेय गणवेशांचे वाटप त्वरित करणे, शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा 1 तारखेलाच होण्यासाठी नियोजन करणे, 7व्या वेतन आयोगाच्या वेतन पडताळणीसाठी तालुका स्तरावर सेवा पुस्तक पडताळणी शिबिरे आयोजित करणे, तसेच संघटनेला दर 2 महिन्यांनी चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या। यावेळी जिल्ह्यातील शिक्षण गुणवत्ता वाढ, शिक्षकांच्या रिक्त पदाचा प्रश्न, शैक्षणिक सुविधा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणीबाबतही सकारात्मक चर्चा झाली। शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी संघटनेने मांडलेल्या विविध विषयावरती सविस्तर चर्चा केली। यावेळी या निवेदन देताना संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष संतोष काटे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जानकर, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्तानी, जिल्हा सरचिटणीस विजयकुमार कुरणे, जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव माळे, जिल्हा नेते शिवाजी वाघमारे, जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे, कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष साधू पांढरे, तालुका सरचिटणीस बाबासाहेब झिटे सर, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कानवडे, मिरज तालुका सरचिटणीस शिवाजी शिंदे, ज्येष्ठ शिक्षक नेते जक्कण्णा कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the YouTube and never miss another update.